प्रिय आत्म्यांनो, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की तुम्हाला वारंवार या मृत्यूलोकात काय यावे लागते? तुम्ही ज्या वेदनांमधून मार्गक्रमण करता, ज्या दुःखांच्या गर्तेत अडकून जाता, त्यामागे कर्माची कोणती नियती दडलेली आहे? जन्म घेण्यापूर्वी गर्भातील तो क्लेश आणि जन्म झाल्यानंतर आयुष्यभर रोग, पीडा आणि म्हातारपणाची असहाय्यता, या सगळ्या बंधनातून मुक्ती मिळवून परमशांतीचा अनुभव घेण्याचा अंतिम सत्याकडे जाणारा एक दैवी आणि शाश्वत मार्ग आहे. हा मार्ग आज मी तुम्हाला दाखवणार आहे, जो साक्षात परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या अमृततुल्य वचनांमध्ये आहे. तुम्ही अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने हे ज्ञान ग्रहण करा, कारण हे तुमचे परम कल्याण करणारे आहे. ज्ञान आणि भक्तीच्या या पवित्र प्रवासात तुमचे गीता ज्ञान चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण साक्षात भगवद्गीतेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग, गर्भगीता, याचे श्रवण करणार आहोत. हा केवळ एक ऐतिहासिक संवाद नाही, तर हे आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी दिलेले भगवंतांचे अंतिम वचन आहे. पवित्र गर्भगीता परिचय. जय श्रीकृष्ण. हे स्नेहीजनांनो, गर्भगीता हा खरंच एक खूपच अनोखा आणि पवित्र पाठ आहे. ज्याप्रमाणे विशाल श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण 18 म्हणजे 18 अध्याय आणि 700 म्हणजे 700 श्लोक समाविष्ट आहेत, त्याचप्रमाणे गर्भगीता हे त्या भगवद्गीतेचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसे मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजेच गर्भगृहात भगवान स्वतः निवास करतात, त्याच प्रकारे भगवद्गीतेचे मुख्य आणि गाढ ज्ञान या गर्भगीतेमध्ये सामावलेले आहे. या दिव्य संवादात प्रत्येक जीवाचे जन्म आणि मृत्यूचे संपूर्ण रहस्य आणि ज्ञान समाहित आहे. मी तुम्हाला हे वचन देतो की आपल्या स्वतःच्या परमकल्याणासाठी प्रत्येक मानवाने हे श्रवण करणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्णाने हे सांगितले आहे की जो कोणी प्राणी या गर्भगीतेचे सद्भावना, विचार आणि मनन यासह श्रवण करतो, त्याला पुन्हा कधीही गर्भवासात परतावे लागत नाही. त्याला जीवन आणि मरणाच्या या चक्रातून कायमची सुटका मिळते आणि अशी शुद्ध व पवित्र आत्मा माझ्या म्हणजेच भगवंतांच्या श्रीचरणांमध्ये स्थान प्राप्त करते. म्हणून आपण सर्वांनी या गर्भगीतेचे प्रेमपूर्वक अनुशीलन करायलाच हवे. हे लक्षात ठेवा, गर्भधारणेच्या या नाजूक अवस्थेत माताही तिच्या संतानाचे भविष्य म्हणजेच भाग्य देखील स्वतःच्या विचारांनी घडवत असते. यामुळेच अशी दृढ मान्यता आहे की जी गर्भवती स्त्री या गर्भगीतेचे नित्य श्रवण करते आणि योग्य चिंतन तथा मनन करून हे ज्ञान आत्मसात करते, ती गर्भावस्था काळात येणाऱ्या अनेक समस्या आणि अडथळे यावर अगदी सहजतेने मात करते. तिच्या गर्भात असलेला शिशु श्रेष्ठ बुद्धी, श्रेष्ठ आचरण आणि शुभ संस्कार निश्चितच ग्रहण करतो. जन्म घेतल्यानंतर तो शिशु एक आदर्श आणि नैतिक जीवन व्यतीत करतो. अशा प्रकारे जर तुम्ही गर्भावस्था काळात रोज गर्भगीता वाचली किंवा ऐकली, तर तुम्हाला एक श्रेष्ठ आणि सुसंस्कारी संतान प्राप्त होते. चला तर मग मित्रांनो, आपण या मुख्य ग्रंथाच्या पाठास अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने प्रारंभ करूया. कृष्ण अर्जुन दिव्य संवाद. गर्भगीता हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन यांच्यातील एक अत्यंत दिव्य आणि भावनात्मक संवाद आहे. यात अर्जुन अतिशय उत्सुकतेने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो आणि भगवान श्रीकृष्ण संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी अर्जुनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्याची ज्ञानाची भूक शांत करतात. अर्जुनाचे दुःखद प्रश्न. अर्जुन अत्यंत नम्रतेने आणि भावनिकतेने विचारतात, हे मधुसूदन, कृपा करून मला हे सांगा की प्राणी जेव्हा गर्भयोनीत प्रवेश करतो तेव्हा तो त्याच्या कोणत्या गुणदोषांमुळे येतो? जन्मापूर्वी गर्भामध्ये त्याला प्रचंड त्रास होतो आणि जन्म घेतानाही त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. यानंतरही तो संपूर्ण जीवनभर रोग आणि पीडा यांच्या कारणामुळे दुःखी राहतो. त्याला म्हातारपणात अनेक रोग येऊन घेरतात आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. म्हणून हे भगवंता, तुम्ही कृपा करून मला हे सांगा की अशी कोणती कर्मे आहेत ज्यांच्यामुळे मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या या दुःखाच्या फेऱ्यातून स्वतःला वाचवू शकतो? भगवंतांचे उत्तर. जन्म मृत्यूचे शाश्वत बंधन. हे ऐकून भगवान मधुसूदन आपल्या मुखावर एक प्रेमळ स्मितहास्य आणून म्हणाले, हे श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुना, जन्म आणि मृत्यूचे हे बंधन तर त्या प्राण्यांचेच नियतीचे विधान आहे जे या संसारात कर्म करण्यात सक्रिय राहतात.
जे प्राणी या नश्वर जगात नष्ट होणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम करतात, ते संसारातील क्षणभंगूर वस्तूंना मिळवण्याची इच्छा ठेवतात. ही वस्तू मी मिळवली आहे आणि ती वस्तू मला लवकरच प्राप्त होईल, अशी चिंता त्या प्राण्याच्या मनातून कधीही दूर होत नाही. तो 8ही प्रहर केवळ या मायेचीच मागणी करत राहतो. या मृत्यूलोकात जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जीवात्मा या संसाराच्या मायेने प्रेरित होऊन भौतिक साधनांच्या बंधनात पूर्णपणे अडकून जातो. त्याचा जो मुख्य आणि अंतिम उद्देश आहे, जो केवळ माझी प्राप्ती हा आहे, तो विसरून तो परिवार, पुत्र, पुत्री, सगळे संबंधी इत्यादींच्या मोहात पूर्णपणे फसून राहतो. जन्म घेतल्यापासून ते मृत्यूच्या दारापर्यंत तो याच्यातच गुंतलेला असतो. आणि जेव्हा त्या जीवाचा अंतिम क्षण जवळ येतो, तेव्हा तो आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांचाच विचार करत प्राणत्याग करतो. याचे कारण हेच आहे की ही मानवजात कधीही संतुष्ट नसते. त्याला नेहमीच आणखी काहीतरी हवे आहे याची अतृप्त चाहत लागून राहते. आणि याच कारणामुळे मनुष्य वारंवार जन्म घेतो आणि मरतो, आणि हे चक्र निरंतर आणि कठोरपणे चालूच राहते. मनुष्य या संसारातील धनसंपत्ती मिळवण्याची तर तीव्र कामना करतो, परंतु माझ्या भक्तीपासून तो विमुख होतो. म्हणूनच तो पुन्हा पुन्हा अनेक योनींमध्ये जन्म घेऊन जीवन, मरण आणि गर्भाचे दुःख भोगत राहतो. मग अर्जुन पुन्हा विचारतात, हे माधव, संसाराच्या या मोहमायेतून मुक्ती मिळवणे तर अतिशय कठीण आहे. मोठमोठे ऋषीमुनी सुद्धा यातून स्वतःचा बचाव करू शकले नाहीत, तर मग सामान्य मनुष्याची काय कथा? काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे 5 असे अंतर्गत शत्रू आहेत ज्यांच्याशी मानव रात्रंदिवस झगडत राहतो. कृपा करून मला हे सांगा की एक साधा मनुष्य या शत्रूंपासून सुटका मिळवून आपले मन भगवंतांच्या भक्तीकडे कसे वळवू शकतो? कारण हे मन तर मदमस्त हत्तीसारखे आहे, जे कधीही एका जागी स्थिर नसते. याचा वेग तर वायूच्या वेगापेक्षाही अधिक तीव्र आहे. हे जनार्दन, या मदमस्त हत्तीला शांत आणि वश कसे करावे? म्हणजेच मनुष्याने असे कोणते प्रयत्न करायला हवेत ज्यामुळे त्याचे मन माझ्या भक्तीमध्ये लीन होऊ शकेल? मन नियंत्रणाचा उपाय, ज्ञानरूपी अंकुश. श्री भगवान उत्तर देतात, हे कौंतेया, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, हे मन खरोखरच हत्तीसारखे आहे आणि तृष्णा म्हणजे तीव्र वासना हीच त्याची खरी सामर्थ्य म्हणजे शक्ती आहे. हे मन इंद्रियांच्या वशमध्ये राहते. ज्या प्रकारे मदमस्त हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी माहूत अंकुश म्हणजे नियंत्रणाचे साधन वापरतो, त्याच प्रकारे या चंचल मनाला काबूमध्ये ठेवण्यासाठी ज्ञानरूपी अंकुशाचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. भक्ती आणि ज्ञान हे केवळ सतत अभ्यास केल्यावरच प्राप्त होतात. अहंकार धारण केल्याने तुमचे जीवन नरकासमान होऊन जाते. अशा व्यक्तीचे मन नेहमी व्याकुळच राहते आणि त्याला कधीही खरी शांती मिळत नाही. खरी भक्ती आणि अहंकाराची बाधा. पुन्हा अर्जुन विचारतात, हे जनार्दन, काही प्राणी तर तुमची भक्ती करण्यासाठी वन आणि जंगलांमध्ये जाऊन रममाण होतात, आणि काही जण सांसारिक मोहमाया सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भटकत फिरतात. मग हे प्रभू, याबद्दल आम्हाला कसे समजेल की तुमची खरी भक्ती कोणत्या प्रकारे प्राप्त होऊ शकते? भगवान म्हणतात, हे अर्जुना, जे प्राणी मला शोधण्यासाठी जंगलांमध्ये फिरतात त्यांना संन्यासी किंवा वैरागी म्हटले जाते. ते डोक्यावर जटा बांधतात आणि शरीरावर भस्म लावतात, परंतु इतके कठोर तप करूनही त्यांना माझे दर्शन होत नाही. त्यांच्यासाठी माझे दर्शन दुर्लभ ठरते, कारण त्यांच्या अंतःकरणात खरी भक्ती आणि प्रेम नसते. ते स्वतःच्या तपश्चर्येच्या अहंकारात बुडालेले असतात. तप किंवा वैराग्याचा हा अहंकार माझ्या भक्तीच्या मार्गात मोठी बाधा निर्माण करतो. मी केवळ त्यांनाच दर्शन देतो जे शुद्ध आणि निष्पाप मनाने भक्ती करतात, सतत अभ्यास करणारे आहेत आणि जे काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार या 5 विकारांच्या पलीकडे गेलेले आहेत. पाप आणि त्यांचे भयंकर परिणाम. मग अर्जुन विचारतात की हे मधुसूदन, मनुष्य या 5 विकारांनी ग्रासून आपले सांसारिक जीवन नष्ट करतो हे खरे आहे. हे माधव, असे कोणते पाप आहे ज्या कारणामुळे एखाद्याची पत्नी अल्पवयातच मरण पावते? किंवा कोणत्या पापाने वडिलांच्या हयातीतच पुत्राचा मृत्यू होतो? आणि कोणत्या पापाच्या कारणामुळे व्यक्ती नपुंसक होतो? श्रीकृष्ण अत्यंत गंभीरतेने उत्तर देतात, हे अर्जुना, जो मनुष्य कोणाकडून कर्ज घेऊन ते परत फेडत नाही, तो आपल्या पत्नीला गमावून बसतो. त्याचप्रमाणे जो कोणी कोणाची ठेवलेली अमानत म्हणजे विश्वासपात्र वस्तू परत करत नाही, त्याचे पुत्र मृत्यू पावतात. जो व्यक्ती कोणाला मदत करण्याचे वचन देऊनही वेळीच त्याला मदत करत नाही, तो नपुंसक होतो.
ही सर्व अतिशय भयंकर पापे आहेत ज्यांचे फळ अत्यंत कठोर असते. रोग, योनी आणि कुकर्म. त्यानंतर अर्जुन पुन्हा विचारतात, हे कृपानिधान, मनुष्य कोणत्या पापाच्या कारणामुळे नेहमी रोगी राहतो आणि कोणत्या पापांमुळे त्याला ओझे वाहणाऱ्या गाढवाचा जन्म मिळतो? भाग्यहीन स्त्रीचा आणि गाढवाचा जन्म प्राण्याला कोणत्या पापकर्मामुळे मिळतो? मनुष्य कोणत्या कुकर्माच्या फळामुळे जघन्य पशु म्हणून जन्म घेतो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धनुर्धारी, जो मनुष्य कन्या किंवा स्त्रीला विकण्याचे कार्य करतो अथवा जो कन्यादान तर करतो, परंतु त्या कन्यादानाच्या बदल्यात त्याचे मूल्य म्हणजेच पैसा घेतो, तो नेहमी भयंकर रोगांनी पीडित राहतो. जो अयोग्य आणि अशुद्ध भोजन करतो आणि केवळ विषय वासनेसाठी मद्यपान करतो, तसेच दुसऱ्यांना त्रास देतो म्हणजे प्रताडित करतो, त्याला गाढवाचा जन्म प्राप्त होतो. जो माणूस खोटी साक्ष म्हणजे खोटी गवाही देणारा असतो, त्याला भाग्यहीन स्त्रीचा जन्म मिळतो. जो भोजन तयार करून देवांना अर्पण न करता, भोग न लावता आधी स्वतःच खाऊन टाकतो, त्याला मांजराच्या किंवा डुकराच्या म्हणजेच शुकर योनीत जन्म मिळतो. पुण्याचे फळ, सुंदरता आणि ऐश्वर्य. मग अर्जुन उत्सुकतेने विचारतात, हे कृपानिधान, या संसारात ज्या प्राण्यांना तुम्ही सोने म्हणजे सुवर्ण दिले आहे, त्यांनी कोणते पुण्य केले आहे? आणि ज्या प्राण्यांना तुम्ही धनधान्य प्रदान केले आहे आणि उत्तम वाहनं दिली आहेत, त्यांनी कोणते पुण्य केले आहेत? या जगात तुम्ही एखाद्याला इतके सुंदर बनवले आहे आणि एखाद्याला इतके कुरूप, कोणाला धनवान केले तर कोणाला निर्धन, हे असे विषम का आहे? श्री भगवान म्हणाले, हे धनंजया, जो उत्तम नीती आणि नियमांनी एखाद्या योग्य व्यक्तीस म्हणजेच सुपात्रास सोन्याचे दान करतो, त्याला उत्तम वाहने आणि धनधान्य प्राप्त होते. जे लोक भगवान मला साक्षी मानून कन्यादान करतात, त्यांना उत्तम पुरुषाचा जन्म मिळतो. हे अर्जुना, ज्या प्राण्यांनी अन्नदान केले आहे त्यांचे स्वरूप सुंदर होते आणि ज्यांनी विद्येचे दान केले आहे ते विद्वान होतात. जो संतांची सेवा करतो तो धनवान आणि पुत्रवान होतो. मोह आणि शाश्वत भक्ती. मग अर्जुन विचारतात, हे मधुसूदना, मनुष्य धन आणि सांसारिक सुखांविषयी इतका जास्त मोह का ठेवतो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, जेव्हा प्राणी माझ्या कृपेपासून वंचित राहतो, तेव्हा तो सांसारिक बंधनांच्या मोहात अधिक आसक्त होतो. तो धनदौलत इत्यादींवर मोह करू लागतो. संसारातील सर्व बंधने ही नाशवंत आहेत. हे ज्ञान जो विवेकी प्राणी धारण करतो, तो या नाशवंत वस्तूंपासून स्वतःला दूर ठेवतो. त्याला हे चांगले माहीत असते की लाभ, हानी, जीवन, मरण, यश, अपयश तसेच मान सन्मान हे सर्व काही माझ्याच म्हणजेच ईश्वराच्या अधीन आहे. या जगात घडणारी प्रत्येक घटना परमात्म्याच्या इच्छेनेच घडते. याच कारणामुळे विवेकी जन दुःख असो वा सुख, कोणत्याही परिस्थितीत समान भावाने म्हणजे समभावाने राहतात. जो व्यक्ती सांसारिक मोह त्याग करून देतो, पवित्र स्थळांचे दर्शन घेतो आणि माझी निष्काम भुक्ती करतो, त्याला राजाप्रमाणे सुख आणि अलौकिक ज्ञान प्राप्त होते. या जगात सर्व वस्तू नाशवंत आहेत, पण केवळ माझी भक्तीच ही अशी एकमेव गोष्ट आहे जिचा कधीही नाश होत नाही. शारीरिक रोग आणि माया. अर्जुन विचारतात, हे जनार्दन, मनुष्यांमध्ये शारीरिक रोग जसे की रक्तविकार, खंडवायू, पक्षाघात, अंधत्व आणि अपंगत्व यांचे नेमके कारण काय आहे? हे रोग का होतात? कृपया मला समजावून सांगा. भगवान म्हणाले, हे अर्जुना, जो प्राणी माझ्या भक्तीपासून विमुख होतो आणि केवळ मायेत लिप्त राहतो, तोच क्रोधी होतो, रक्तविकाराने ग्रासलेला असतो, आळशी बनतो, दरिद्री असतो, तसेच शील आणि संयम नसलेला असतो आणि खंडवायू म्हणजे पक्षाघातासारख्या गंभीर रोगांनी त्रस्त होतो. जी स्त्री आपल्या पतिव्रता धर्माचे योग्य प्रकारे पालन करत नाही, ती संयम नसलेली आणि ज्योतिहीनता म्हणजे दृष्टी किंवा तेज नसणे अशा विकाराने ग्रासलेली राहते. गुरुदीक्षा आणि गुरुमहिमा. मग अर्जुन भावनिक होऊन बोलतात, हे मधुसूदन, कृपा करून मला गुरुदीक्षेबद्दलही काहीतरी सांगण्याचे कष्ट करा. मला गुरूंच्या महात्म्याविषयी सविस्तर माहिती द्या.
श्री भगवान म्हणाले, हे धनुर्धारी अर्जुना, तुझा हा प्रश्न संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत कल्याणकारी आहे. तू खरोखरच धन्य आहेस आणि धन्य आहे तुझी जननी. हे पार्था, जो पुरुष ब्रह्मचारी आहे, संयमी आहे, जो केवळ ईश्वरांच्या भक्तीत आणि परोपकारात लीन असतो, त्यालाच तुम्ही आपला गुरु बनवायला हवे. गुरूंच्या माध्यमातूनच ईश्वराशी प्राप्ती होऊ शकते, अन्यथा ती शक्य नाही. म्हणूनच तुम्ही आपल्या गुरूंच्या देखरेखीखालीच माझी पूजा करावी. गुरूंचा अपमान करणारा मनुष्य कधीही ईश्वराची प्राप्ती करू शकत नाही आणि तो आयुष्यभर या मृत्यूलोकात भटकत राहतो. अशा व्यक्तीचे मुख देखील पाहू नये. गुरूंच्या कृपेपासून विमुख असलेल्या प्राण्याचे मुख पाहणे सुद्धा पाप असते. हे अर्जुना, संपूर्ण संसाराचे गुरु जगन्नाथ आहेत. विद्येचे गुरु काशीनाथ आहेत. चारही वर्णांचे गुरु ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाचा गुरु संन्यासी असतो. संन्यासी त्याला म्हणतात जो सर्व काही त्यागून माझ्यामध्ये पूर्णपणे विलीन झाला आहे. असा संन्यासी ब्राह्मण हाच जगद्गुरू असतो. जो गुरूंचा सच्चा भक्त आहे तोच माझा खरा भक्त आहे. जो गृहस्थ गुरुपासून विमुख होतो तो चांडाळाप्रमाणे असतो. ज्या ठिकाणी मद्याचा साठा असतो त्या ठिकाणचे गंगाजल सुद्धा अपवित्र होते. त्याचप्रमाणे गुरुपासून विमुख असलेल्या व्यक्तीचे भजन किंवा कोणतेही धार्मिक कार्य अपवित्र ठरते. त्याचे सर्व कार्य निष्फळ ठरतात. असा व्यक्ती कुत्रा, शुक्कर, गाढव, कावळा यांसारख्या योनींमध्ये जन्म घेतो. तो अजगर किंवा सर्पाप्रमाणे आळसात बुडलेला असतो आणि त्याला सतत तिरस्कार सहन करावा लागतो. हे कौंतेय, गुरुदीक्षा घेतल्याशिवाय प्राण्याचा उद्धार होणे शक्य नाही. जो गुरूंची निष्ठापूर्वक सेवा करतो त्याला अनेक अश्वमेध यज्ञाच्या पुण्याईचे फळ मिळते. निष्कर्ष आणि परम कल्याण. भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखातील अमृततुल्य वचनांचा समारोप करतात. हे अर्जुना, जो प्राणी गर्भगीतेत अंकित असलेला आपला हा संवाद वाचेल आणि श्रवण करेल ते गर्भाच्या दुःखापासून वाचतील. ते नरक लोकातील 84 लाख योनींच्या जन्ममरण चक्रातून कायमचे मुक्त होतील. माझ्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेला हा दिव्य आणि कल्याणकारी प्रसंग अर्जुनाने मोठ्या एकाग्रतेने ऐकला. याच कारणामुळे या पाठाचे नाव गर्भगीता असे ठेवले गेले आहे. या प्रसंगाचे श्रवण करणे किंवा वाचन करणे यामुळे व्यक्तीला मोठ्या पुण्याईचे फळ प्राप्त होते. त्या व्यक्तीवर सदैव माझी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कृपा कायम राहते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या जन्मातील तसेच मागील जन्मातील नकळत केलेल्या सर्व पापांपासून त्याला निश्चितपणे सुटका मिळते. तुम्ही लक्षात ठेवा, दररोज या गर्भगीतेचा पाठ करणे किंवा श्रवण करणे गर्भवती मातांसाठी अत्यंत उत्तम आणि वरदान स्वरूप मानले जाते. प्रत्येक गर्भवती महिलेने गर्भगीतेचा पाठ आवश्यकपणे करायलाच हवा. यामुळे तिची संतान उत्तम विचार आणि उच्च नैतिक संस्कारांनी युक्त बनेल. प्रिय आत्म्यांनो, आजच्या या गर्भगीतेच्या दिव्य ज्ञानाने तुमच्या मनात शांती आणि स्थिरतेचा संचार झाला असेल अशी मी आशा करतो. जर तुम्हाला हे ज्ञानरूपी वचन आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत प्रेमाने शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका. असेच अधिक उत्कृष्ट आणि जीवन बदलणारे ज्ञान नियमितपणे प्राप्त करण्यासाठी आमच्या गीताज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा म्हणजे बेल अवश्य दाबा. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी प्रसन्न ठेवोत आणि तुमच्या जीवनात त्यांची कृपा सदैव असो. जय श्री राधेकृष्ण. राधे राधे.